नमस्कार. विद्यार्थी जीवनात मूल्यवर्धन करणारी एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट पुढील प्रमाणे. यशाचे खरे रहस्य, सराव आणि संयम. एकदा एका गावात एक प्रसिद्ध चित्रकार राहत होता. त्याचे चित्र इतके जिवंत असायचे की लोक लांबून लांबून ते पाहण्यासाठी येत असत. एके दिवशी एक तरुण मुलगा त्या चित्रकाराकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला तुमच्यासारखे चित्रकार बनायचे आहे, पण मला खूप भीती वाटते की माझ्याकडून चुका होतील. मला यशाचा एखादा छोटासा रस्ता म्हणजे शॉर्टकट सांगा ना, असं तो मुलगा म्हणतो. चित्रकार हसले आणि त्यांनी त्या मुलाला एका रिकाम्या खोलीत नेले. तिथे एक मोठा पांढरा कागद आणि एक पेन्सिल होती. चित्रकार म्हणाले, पुढचे 7 दिवस तू फक्त एक वर्तुळ काढायचा सराव कर, पण अट अशी आहे की ते वर्तुळ परिपूर्ण असले पाहिजे. पहिले काही दिवस मुलाने खूप प्रयत्न केले, पण कधी वर्तुळ लंबगोलाकार व्हायचे तर कधी रेषा वाकड्या व्हायच्या. तो वैतागला. त्याला वाटले, हे काय फालतू काम आहे. काही दिवसानंतर त्याने हार न मानता पुन्हा प्रयत्न केला. आता त्याचे लक्ष फक्त त्या रेषेवर होते. त्याचे मन शांत झाले होते. दिवस 7वा उजडला. शेवटी त्याने एक असे वर्तुळ काढले जे अगदी होकायंत्राप्रमाणे काढल्यासारखे अचूक होते. तो आनंदाने चित्रकाराकडे गेला. चित्रकार म्हणाले, बाळा, तू फक्त वर्तुळ काढायला शिकला नाहीस, तर तू एकाग्रता आणि सातत्य शिकला आहेस. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. ज्या गोष्टीचा आपण वारंवार सराव करतो त्यात आपण निष्णात होतो. या गोष्टीतून मिळणारे मूल्य, सातत्य. अभ्यासात हुशार असण्यापेक्षा सातत्य असणे जास्त महत्त्वाचे आहे. दररोज थोडा थोडा केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळी डोंगराएवढे यश मिळवून देतो. दुसरं मूल्य, चुकीची भीती सोडा. पहिले वर्तुळ आधीच परफेक्ट नसते, कधीच परफेक्ट नसते. चुका झाल्या तरी हरकत नाही, फक्त त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे असतं. मूल्य तिसरं याच्यामधलं, एकाग्रता. जेव्हा आपण आपले पूर्ण लक्ष एकाच कामावर केंद्रित करतो तेव्हा रिझल्ट नक्कीच मिळतो. म्हणजेच काय बघा, शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर चारित्र्य घडवणे आणि मनाची एकाग्रता वाढवणे होय. धन्यवाद.